स्टेटमेंट, फक्त स्टेटमेंट आहे, ओपन सेंटेन्स पण आपण घेणार नाही. ठीक आहे. तर मग स्टेटमेंट पॅटर्न, आपल्याला स्टेटमेंटचा पॅटर्न आपण बनवला ना, स्टेटमेंटचा पॅटर्न आपण काय केलं, इथे कंजंक्शन यूज करायचो, डिस्जंक्शन, नेगेशन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन. कंजंक्शन कशासाठी यूज करायचो आपण, अँड साठी, डिस्जंक्शन फॉर ऑर, नेगेशन फॉर नॉट, इम्प्लिकेशन इफ दॅन साठी यूज करायचं. ठीक आहे. आणि डबल इम्प्लिकेशन इफ अँड ओनली इफ. तर हे कोड आहेत सगळे, हे आपण लॉजिक लावून काढून ठेवलेले, हे लॉजिक्स आहेत. आणि पी म्हणजे आपलं स्टेटमेंट आहे, क्यू म्हणजे आपलं स्टेटमेंट आहे, आर म्हणजे आपला स्टेटमेंट आहे. ठीक आहे. तर पी क्यू आर हे आपले सगळे स्टेटमेंट आहेत, ज्यांना आपण काय करू, हे लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करून एक पॅटर्न तयार करतो. आणि हा पॅटर्न असतो पी कंजंक्शन नेगेशन क्यू. लिहिलं ना आपण, सिम्बॉलिक फॉर्म लिहायचो. ठीक आहे. हा सिम्बॉलिक फॉर्म आहे. हा पी काहीतरी स्टेटमेंट लिहिला असेल, ठीक आहे, क्यू काहीतरी स्टेटमेंट लिहिला असेल, त्याला नॉट लावला आहे, त्याला अँडचा यूज केलेला आहे. ठीक आहे. नाही तर ऑरचा यूज केला, अँडचा, ऑरचा. हे कसं तयार झालं, आपल्याकडे एक पॅटर्न तयार झालं. काय तयार झालं, पॅटर्न. जर तुम्हाला पी क्यू माहिती असतील ना, तर डेफिनेटली तुम्ही याचा अर्थ काढून देणार मला. हा, पी क्यू जर तुम्हाला सांगितले तर तुम्हाला समजून जाईल की याचा अर्थ नेमका काय ना. पी मध्ये आपली एक स्टेटमेंट लिहिली असते आणि क्यू मध्ये आपल्याकडे एक स्टेटमेंट लिहिलेलं असते, आणि मग दोघं एकत्र करून आपण काय करतो, एक स्टेटमेंटचं पॅटर्न तयार करतो. ठीक आहे. म्हणून पी क्यू आर एक म्हणजे सिंपल स्टेटमेंट आहे. हे काय, सिंपल. कंपाऊंड स्टेटमेंट कसं असतं, कंपाऊंड कसं असेल, दोन स्टेटमेंटला एकत्र करून आपण काय करतो, कंपाऊंड स्टेटमेंट तयार करतो. बरोबर. कुठलं असतं, कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे पी क्यू आर हे सिंपल स्टेटमेंट आहे. सो दॅन द स्टेटमेंट फॉर्म फ्रॉम दीज स्टेटमेंट्स. या सिंपल पासून आपण काय करतो, कनेक्टिव्हचा यूज करतो आणि त्यांना कंपाऊंड मध्ये कन्वर्ट करून घेतो. कशामध्ये, कंपाऊंड. तर कनेक्टिव्हचा यूज करून माझ्याकडे कंपाऊंड तयार होतं, म्हणजे हे स्टेटमेंटचं पॅटर्न तयार होतं. ठीक आहे. हे स्टेटमेंट पॅटर्न आहे. स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आपण कंजंक्शन, आपल्याला माहिती ना, कंजंक्शन मध्ये ट्रू ट्रू काय असतं, ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स. जर हे साइन दिलंय त्याच्यामध्ये ट्रू ट्रू लिहिलेले दोघं, तर हे साठी आपण काय करू, ट्रू ट्रू साठी ट्रू घेऊ, बाकी सगळे काय घ्यायचे, फॉल्स. ट्रू ट्रू साठी ट्रू म्हणजे आपण लिहिणार आहोत, जर पी क्यू टी टी आहे त्याचं पी कंजंक्शन क्यू काय होऊन जाईल, टी. बरोबर. मग बाकी जर काही आलं इथे, हा ट्रू आहे, हा फॉल्स आहे, बाकी सगळ्या गोष्टी एकच लक्षात ठेवायचं, दोघं टी पाहिजे तर टी, बाकी सगळे एफ येते, बाकी सगळे काय येतील, एफ. पण जर मी डिस्जंक्शनची गोष्ट केली, काय, डिस्जंक्शन, तर डिस्जंक्शन मध्ये आपण बोलतोय तर हे डिस्जंक्शनचं साइन उलट आहे आपण ना, बरोबर आहे. सो डिस्जंक्शन मध्ये जर फॉल्स आलं, फॉल्स आलं तर स्टेटमेंट काय होतं, फॉल्स. म्हणजे डिस्जंक्शन मध्ये फॉल्स 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 असतात, बाकी सगळे काय असतील, ट्रू असतील, बाकी सगळे टी लिहिले असतील. ठीक आहे. इम्प्लिकेशन मध्ये, कशामध्ये, इम्प्लिकेशन. तर इम्प्लिकेशन मध्ये काय असतं, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स काय असतं आपलं, फॉल्स असतं. बरोबर आहे. जर इम्प्लिकेशनची पी इम्प्लिकेशन क्यू लिहिलंय, पी इम्प्लिकेशन क्यू, जर पी ट्रू आहे आणि क्यू फॉल्स आहे, उलट बी चालत नाही बरं का. ओके. पहिले ट्रू यायला पाहिजे, नंतर काय यायला पाहिजे, फॉल्स. जर पहिले ट्रू नंतर फॉल्स झालं तर येणारं स्टेटमेंट काय असेल, फॉल्स, आणि बाकी सगळे टी, ट्रू. बरोबर. बाकी सगळे ट्रू. आणि राहिली गोष्ट डबल इम्प्लिकेशनची. ठीक आहे. डबल इम्प्लिकेशन मध्ये काय असतं आपलं, डबल इम्प्लिकेशन मध्ये ट्रू ट्रू काय असतो, ट्रू, फॉल्स फॉल्स काय असतं, ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स. ठीक आहे. फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू, फॉल्स पण काय आता ट्रू आहे, फॉल्स पण ट्रू, ट्रू पण ट्रू, कशामध्ये, डबल इम्प्लिकेशनच्या साइन मध्ये. हे लक्षात ठेवायचं. समजलं एवढं. आता नाव आपल्याला हे सॉल्व्ह करायचे ना, हे स्टेटमेंट पॅटर्न्स आपल्याकडे घेऊन ठेवले आहेत. बरोबर. हे सगळे स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत. असे पॅटर्न आपल्याकडे आता येतील आणि मग या पॅटर्नला आपल्याला काय लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करून आणि आपले ट्रूथ टेबलचा आपण यूज करून त्यांना काय करणार, सॉल्व्ह करणार. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले हा टेबल कसा बनवायचा हे पण समजून घ्या. ठीक आहे. वरचं मी रफ करतोय कारण स्टेटमेंट पॅटर्न्स आपल्याला समजलेलं. बरोबर. स्टेटमेंट पॅटर्न समजलं मग असं काही दिसलं ना लावलेलं, काय आपले स्टेटमेंट पॅटर्न्स, काय आहे स्टेटमेंट पॅटर्न्स. ठीक आहे. हे एक्झाम्पल्स आहेत आपले स्टेटमेंट पॅटर्न, पी कंजंक्शन, राउंड ब्रॅकेट, क्यू, इम्प्लिकेशन, आर. हे काय झालं आपलं स्टेटमेंटचं पॅटर्न्स आहे. ठीक आहे. हे पॅटर्न वेगवेगळे पॅटर्न्स आपल्याला जसे दिसतात ना,
टेबल तयार करण्यासाठी तुम्हाला पहिले चेक करायचं आहे स्टेटमेंट, सिंपल स्टेटमेंट किती लिहिलेले आहेत, पॅटर्न मध्ये सिंपल स्टेटमेंट किती लिहिलेले आहेत. जसं माझ्याकडे पी कंजंक्शन क्यू, ठीक आहे, बरोबर, असं लिहून घ्या. ठीक आहे, पी कंजंक्शन क्यू इम्प्लिकेशन आर, ठीक आहे. हे पॅटर्न आहे की नाही, हे स्टेटमेंटचं पॅटर्न आहे. लक्षात आलं. काय शोधायचं, काय शोधायचं, सगळ्यात पहिले बघायचे पॅटर्न स्टेटमेंट किती आहेत, सिंपल वाले कोणते आहेत. पी सिंपल आहे, क्यू सिंपल आहे, आर पण काय सिंपल. टोटल किती झाले 3, बरोबर आहे. टोटल किती आहे 3. पी क्यू आणि आर टोटल झाले आपल्याकडे 3, बरोबर आहे. मग जर आपल्याकडे सिंपल स्टेटमेंट जेवढे आले तेवढे, बरोबर, हे 3 आले, याचा अर्थ एक फॉर्म्युला यूज करायचा फॉर रायटिंग अ रो. काय लिहायचं आपल्याला, रो लिहायचा. रो म्हणजे बघा हॉरिझॉन्टल लिहिलेले असतात ते रो असतील, हॉरिझॉन्टल काय असतील रो, व्हर्टिकल काय असतील कॉलम असतील. पहिले आपण काढणार आहोत रो साठी, कशासाठी रो, बरोबर. पहिले काय काढायचे रो. तर रो किती येतील हे कसं डिसाईड करायचं, त्याला डिसाईड करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, कनेक्टिव्ह नाही, आपल्याला स्टेटमेंट यूज करायचे असतात. काय यूज करायचे असतात, स्टेटमेंट. तर सिंपल स्टेटमेंट किती त्याला ओळखून घ्या पाहिजे. इथे मी सिंपल स्टेटमेंट किती लिहिलेले आहेत, 3 लिहिलेले आहेत, बरोबर. एक फॉर्म्युला यूज करायचा, दॅट इज 2n चा. काय यूज करायचा, 2n. n म्हणजे हे 1 2 आणि हा झाला तिसरा, बरोबर आहे, तिसरा. मग 2 च्या डोक्यावरती 1 2 आणि 3 किती झाले 3, म्हणजे 2 2 2, बरोबर. 3 आहे, क्यूब आहे ना. 2 2 जा 4, 4 2 जा 8. टोटल रो किती येते 8 रो येते, बरोबर आहे. मग 8 रो आपल्याला लिहायचे. कसे लिहायचे बघा, दॅट इज ट्रू 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 ट्रू. पहिले 4 ट्रू लिहायचे पी साठी, आला. क्यू साठी लिहायचे फॉल्स, सॉरी पी साठी ना फॉल्स फॉल्स, ठीक आहे. 4 ट्रू 4 फॉल्स, किती झाले टोटल बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, ठीक आहे. 8 रो झाले आपले आता, बरोबर. रो तयार झाले. आता पाहिजे कॉलम. कॉलम किती तयार करायचे ना, स्टेटमेंट पॅटर्न वरून मी कॉलम किती तयार करायला पाहिजे हे बी मला समजायला पाहिजे. मी रो तर तयार करून घेतले, पण कॉलम पण तयार करायला पाहिजे. मग कॉलम तयार करण्यासाठी, बरोबर, काय यूज करायचं बघा, स्टेटमेंट. जो स्टेटमेंट पॅटर्न आहे आपला त्याच्यामध्ये फॉर्म्युला यूज करायचा m प्लस n चा फॉर्म्युला, m प्लस n, ठीक आहे. m म्हणजे आपले हे कनेक्टिव्ह, ठीक आहे ना. कनेक्टिव्ह कोणते कोणते, निगेशन, इम्प्लिकेशन, कंजंक्शन, डिस्जंक्शन, डबल इम्प्लिकेशन. हे कनेक्टिव्ह यूज करायचे. पण आता हे मी सगळे नाही घेणार. इथे कोणते कोणते लिहिले आहेत, कंजंक्शन आणि इम्प्लिकेशन. टोटल नंबर किती झाले 2, म्हणजे हा झाला 2. m किती झाले 2 आणि n किती आहेत, 1 2 आणि 3, किती झाले 3. टोटल किती रो येते, कॉलम येते किती झाले 5. टोटल किती झाले 5, बरोबर. सो 5. आता असे कॉलम किती येते मग आपल्याकडे 5 कॉलम, बरोबर. याचा यूज करायचा. पण लक्षात ठेवायचं डबल काउंट करायचं नाही. म्हणजे आता इथे जर याने असं लिहिलं असतं की नेगेशन ऑफ पी कंजंक्शन नेगेशन पी डिस्जंक्शन आर दिला असता, समजलं. तिथे बघा नेगेशन पी दोनदा येतो, डबल घ्यायचा नाही, एकचदा घ्यायचा, डबल काउंट करायचा नाही, बरोबर. नेगेशन पी डबल जायचो ना, तर डबल घ्यायची काही गरज नाही, एकचदा घ्यायचा त्याला, समजलं. मग रो कसे काढायचे आणि कॉलम कसे काढायचे. रो काढण्यासाठी आपला फॉर्म्युला आणि कॉलम काढण्यासाठी आपला फॉर्म्युला. रो काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो, 2n. काय आहे रोज, ठीक आहे, नंबर ऑफ रो साठी, ठीक आहे. नंबर ऑफ रो साठी आपण फॉर्म्युला यूज करणार 2n रोजचा, ठीक आहे. आणि कॉलम काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत, m प्लस n. m म्हणजे नंबर ऑफ कनेक्टिव्ह, m म्हणजे नंबर ऑफ कनेक्टिव्ह. कोणते कोणते कनेक्टिव्ह याने यूज केलेले आहेत ते घ्यायचे. आणि n म्हणजे नंबर ऑफ
स्टेटमेंट, सिंपल स्टेटमेंट, नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट, नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट. मग आता मला कोणी सांगतं का की दुसरा फॉर्म्युला एम प्लस एन फॉर कॉलम आहे, ठीक आहे, कॉलम. एक स्टेटमेंट पॅटर्न घेऊन देतो मी तुम्हाला, एक साधासा स्टेटमेंट पॅटर्न आपण घेऊ. पी इम्प्लिकेशन क्यू. हां, मला नंबर ऑफ रो कोण सांगतो बरं? रो कोण सांगतं आणि कॉलम कोण सांगतं मला? रो किती येतील आणि कॉलम किती येतील? टू रो येतील. फॉर्म्युला यूज करायला पहिले 2 लिहून घेतो. कनेक्टिव्ह किती आहे? 2 आहे ना? या डोक्यावर 2 लिहा. 2 चा स्क्वेअर किती असतो? 4. रो किती येतील? 4. ठीक आहे ना. कॉलम, कॉलम साठी कनेक्टिव्ह एम किती आहे? एकच इम्प्लिकेशन आहे. 1 प्लस 2 किती येते? 3. बरोबर. काढू का मग याला? पी तुम्ही म्हणतात सर 4 रो काढा. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स 4 झाले. क्यू मध्ये ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स आले. ओके. पी इम्प्लिकेशन क्यू, ठीक आहे, इम्प्लिकेशन क्यू. तर इम्प्लिकेशन मध्ये ट्रू फॉल्सच काय असतं आपलं? फक्त फॉल्स असतं ना, बाकी सगळे काय येतात? ट्रू येतात. झालं हे सॉल्व. पॅटर्न दिलेला आहे बरोबर. हा पॅटर्न आहे आपला, हा क्वेश्चन आहे आपला, ठीक आहे. आता मला सांगा, जर मी असर्टिव्ह सेंटेन्स बद्दल बोलतोय तर असर्टिव्ह मध्ये पॉसिबिलिटी काय काय आहे? डिक्लेरेशन असेल तर पॉसिबल काय? पॉसिबल काय? एक तर ट्रू येईल, एक तर फॉल्स येईल ना. एक तर ट्रू येईल, एक तर फॉल्स येईल. एवढीच पॉसिबिलिटी आहे ना, ठीक आहे, एवढीच पॉसिबिलिटी आहे. मग मी पहिला असर्टिव्ह पी साठी लिहितो. पी मे बी 2दा ट्रू येऊन जाईल ना. 4च घ्यायचे ना आपल्याला, किती घ्यायचे? 4. एक तर दोघं ट्रू येतील, ॲट अ टाइम ट्रू येते. दोघंच्या दोघं एकाच वेळेस ट्रू येते. नाहीतर मग एकानंतर एक ट्रू येऊन जाईल, फॉल्स येऊन जाईल. समजलं? दोघं येतील नाही, एकाच वेळेस येणार नाही. राहिली क्यूची पण गोष्ट ना. जर ट्रू पी ट्रू आला तर मे बी क्यू बी ट्रू येऊ शकतो ना. दोघं एकाच वेळेस ट्रू येऊ शकतात, कारण 2 वेगवेगळे आहेत ना. हा ट्रू आला, हा मे बी ट्रू येऊ शकतो. तर हा फॉल्स येऊ शकतो ना. हा ट्रू येऊ शकतो, हा काय येऊ शकतो? फॉल्स. हे एवढं डिसाइड आहे. समजलं? 4 असेल तर काय करायचं? 4 राहिले तर 2च जर राहिले तर ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स लिहून घ्यायचं. हे कन्फर्म आहे, एवढं पक्का आहे. हा, हे सगळ्या एक्झाम्पल मध्ये येईल, ठीक आहे, हे सगळ्या एक्झाम्पल मध्ये येईल. पण मग तुम्ही म्हणणार की सर मग 8 वाल्यामध्ये कसं असेल? 8 जर असेल तर समजून घ्या 8 वाला जर आलं तर ना, तर 8 मध्ये पी क्यू आणि आर 3 असतील ना. स्टेटमेंट किती आहे? 3 स्टेटमेंट आहे. किती स्टेटमेंट आहे? 3 स्टेटमेंट आहे. 3 आले तर रो किती येतील? square is equals to 2, cube is equals to 8. रो किती येतील? 8. सो 8 दोनच येतील, एक तर 8 येईल, एक तर 4 येईल, दोनच येतील. फक्त कॉलमची गोष्ट वेगवेगळी बदलत राहील, हे फिक्स आहे. फक्त रो येतील 4 किंवा 8 हा 4 किंवा 8 येते. याच्यावर तुम्हाला विचारणार नाही. एक तर 4 विचारले, एक तर 8 विचारले, म्हणजे बघून घ्यायचं. पी क्यू आर 3 लिहिले ना, मग किती आले? 8. पी क्यू दिलाय का, किती आले? 4. समजलं? मग आता पी किती होते आपल्याकडे? 8 रो आणायचे ना. तर मग 8 पहिले, सगळ्यात पहिले पीस घ्यायचा. सगळ्यात पहिले पीस घ्यायचा. ट्रू 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 ट्रू, सर 4 ट्रू लिहून टाकायचे, सर 4 फॉल्स लिहायचे, बरोबर. नंतर लिहायचं क्यू, सारखं लिहायचं नाही, याच्यासारखं लिहायचं नाही.
ह्याला काय करायचं, 2 ट्रू लिहायचे, 2 फॉल्स लिहायचे, 2 ट्रू 2 फॉल्स आलं. मग आर आला, याच्यासारखं लिहायचं आहे का, नाही. वेगळं लिहायचं, ट्रू लिहायचा फॉल्स लिहायचा, ट्रू लिहायचा फॉल्स लिहायचा, ट्रू लिहायचा फॉल्स लिहायचा, ट्रू लिहायचा फॉल्स लिहायचा. समजलं आता, बाकी कन्फ्युजन नाही आता. हा, हे झालं 8 वाला. पण जर 4 वाला असेल, 4च रो असते, तर मग 2 ट्रू लिहायचे आणि 2 काय लिहायचे, फॉल्स. क्यू 1 ट्रू 1 फॉल्स. समजलं. हा, आलं आता हे बघा. हा, एवढंच काम करायचं. 8 वाला असेल तर 4 ट्रू 4 फॉल्स पी मध्ये येते, क्यू मध्ये 2 ट्रू 2 फॉल्स, आर मध्ये 1 ट्रू 1 फॉल्स. आणि 2 वाला आला तर काय लिहायचं, 2 ट्रू 2 फॉल्स, बरोबर, आणि 1 ट्रू 1 फॉल्स. समजलं एवढं. ठीक आहे, लिहिता येईल ना मला. ठीक आहे, रो आणि कॉलम पण समजले ना. ठीक आहे, कॉलम साठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा, m+n. रिपीट घ्यायचा नाही. ठीक आहे, एवढं लक्षात घ्यायचं. त्याला बोलू आपण. समजलं एवढं, लक्षात पडतं एवढं. सो नाव वी डिस्कस अबाउट द लॉजिकल इक्विव्हॅलेंट. लॉजिकल इक्विव्हॅलेंट. आता एखादा टेबल असा असेल की ज्या टेबलमध्ये आपण टेबल काढतो ना, लॉजिकल इक्विव्हॅलेंटचा टेबल. लॉजिकल इक्विव्हॅलेंट जर मी काढलं तर त्या केसमध्ये एक टेबल आहे माझ्याकडे, म्हणजे पूर्ण याच्यामध्ये दोघांच्या दोघं पी कंजंक्शन क्यू आहे. ठीक आहे, पी कंजंक्शन क्यू इक्विव्हॅलेंट टू इट इज क्यू इक्विव्हॅलेंट टू आर आर पी डिस्जंक्शन क्यू. ठीक आहे, मला एवढं त्याला फक्त लॉजिकल इक्विव्हॅलेंट दाखवायचं आहे. समजून घ्या काय होणार आहे. सपोज दॅट की मी ह्याला सॉल्व्ह केलं, याला मी काय केलं, सॉल्व्ह केलं. सगळ्यात पहिले बघूया कनेक्टिव्हिटीज किती आहेत, 4 आहेत का. पी आणि क्यू डबल डबल आहेत ना, तर 2च येतील ना. येतील का जास्त, ते फक्त 2च आहे ना, पी क्यू आहेत फक्त. काय, फक्त पी आणि क्यू. मग पी साठी नंबर ऑफ रो 2 आहेत, म्हणजे किती कॉलम रो येतील, 4 रो. ठीक आहे, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू मध्ये काय आहे, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ठीक आहे, आला ना. पी कंजंक्शन क्यू काढा, पी कंजंक्शन क्यू. कंजंक्शन मध्ये ट्रू ट्रू काय असतं, ट्रू असतं, बाकी सगळे फॉल्स. ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स, बाकी सगळे फॉल्स. ठीक आहे, नाव इथं संपलाय. राहिला पी डिस्जंक्शन क्यू ना. एवढं झालं. पी डिस्जंक्शन क्यू काढून घेऊ आपण आता. डिस्जंक्शन मध्ये काय असतं, डिस्जंक्शन फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू, बरोबर. फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू. तर मग हा बघा ना, फॉल्स फॉल्स याला नाही बघायचा, पी क्यूज बघायचं. फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू. ठीक आहे, मी लॉजिकल इक्विव्हॅलेंट दाखवले. लॉजिकल इक्विव्हॅलेंट याचा अर्थ पी कंजंक्शन क्यू आणि पी डिस्जंक्शन क्यू हे दोघं लॉजिकली इक्विव्हॅलेंट पाहिजे होते. म्हणजे यांचा आन्सर बघा जरा, हे काय वेगवेगळं आहे. हे लॉजिकली इक्विव्हॅलेंट असतील का, नाही. दोघांमध्ये सारखं यायला पाहिजे होतं. इथे टी होता, इथे 2 टी आहे. इथे फॉल्स आहे पण इथे टी येऊन गेला, ट्रू गेला. इथे फॉल्स आला, इथे ट्रू आला. इथे फॉल्स आला, इथे फॉल्स आला. सारखं नाहीये. पण जर माझा आन्सर असं आलं असतं, इथे पण ट्रू आहे, इथे फॉल्स आहे. ठीक आहे, ट्रू ट्रू आलं ह्या कॉलम मध्ये, आणि इकडच्या कॉलम मध्ये पण ट्रू फॉल्स ट्रू ट्रू आलं असतं, तर मी याला म्हटलं असतं लॉजिकल इक्विव्हॅलेंस. याला काय म्हणणार मी, लॉजिकल इक्विव्हॅलेंस. म्हणजे ज्या वेळेस 2 कॉलम सारखे येऊन गेले, समजून घ्यायचं ते काय, लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहे. ठीक आहे, काय लॉजिकल इक्विव्हॅलेंस आहे. समजलं हे, बरोबर. मग हा 2 स्टेटमेंटला सारखं दाखवतो, म्हणून 2 स्टेटमेंटच्या पॅटर्न्स मध्ये हे सारखेपणा येतो, म्हणून आपण त्याला काय म्हणणार, लॉजिकल इक्विव्हॅलेंस म्हणणार. समजलं एवढं ना. ठीक आहे, नाव ट्यूटॉलॉजी काय असते, ट्यूटॉलॉजी. ठीक आहे, ट्यूटॉलॉजी कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिंजेन्सी 3 आहे. ट्यूटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिंजेन्सी. लक्षात ठेवा, जर आन्सर तुमचं
आन्सर हा. जर आन्सर आपण जे कुठलाही आन्सर घेतोय असं आन्सर जर सगळं, आता इथे बघा हा टेबल मी एवढाच घेतो ना, बरोबर. जर मी एवढाच घेतला हा टेबल, या टेबलामध्ये बघा जरा, जर ह्याचा आन्सर येणार नाही, ह्याचा आन्सर येणार नाही, ठीक आहे, याचा आन्सर मी जे सांगतो ते येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. जर इथे माझा आन्सर सगळं पूर्ण काही असो, 8 वाला असो वा 4 वाला असो, ठीक आहे, जर सगळे टी आले तर समजून घ्यायचं काय लिहिलंय त्याने, आपला आन्सर काय, ट्यूटॉलॉजी. जर सगळे टी आले, ट्रू आले तर काय असेल, ट्यूटॉलॉजी. सगळे जर फॉल्स आले, सगळे टी आले तर ट्यूटॉलॉजी, सगळे फॉल्स आले, सगळे फॉल्स आले तर कॉन्ट्राडिक्शन, आणि जर मिक्स आलं, जर मिक्स आलं तर काय असेल, कॉन्टिंजेन्सी. एवढं सोपं आहे, समजलं. स्टेटमेंट पॅटर्न, ट्रूथ टेबल कसं लिहायचा, ठीक आहे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स कसं दाखवायचा, ट्यूटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिंजेन्सी कसं लिहायचं हे आपल्याला समजायला पाहिजे. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊ का मी याच्यावर, ठीक आहे, एक्झाम्पल घेतो म्हणजे अजून तुम्हाला जास्त क्लिअर होऊन जाईल. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सॉल्व्ह करताना आणि पुस्तकामध्ये, तुमच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की कधीही सॉल्व्ह करताना एक नोट लक्षात ठेवायची की एक स्टेप असते, एक स्टेप आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला निगेशन सॉल्व्ह करायचे. काय सॉल्व्ह करायचं, निगेशन. पी क्यू तर कंपल्सरी आहे, तो सोडून, ते सोडून काय सॉल्व्ह करायचं, निगेशन. नंतर सॉल्व्ह करायचं तुम्हाला डिस्जंक्शन, कंजंक्शन पहिले करायचं नाही, नंतर करायचं कंजंक्शन, त्याच्यानंतर इम्प्लिकेशन, आणि त्याच्यानंतर करायचं डबल इम्प्लिकेशन. हे सॉल्व्ह करायचं, हा पॅटर्न लक्षात ठेवायचा, त्या पद्धतीने करायचा. आणि याच्याही आधी पहिले राऊंड ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. काय सॉल्व्ह करायचं, राऊंड ब्रॅकेट, बरोबर. राऊंड ब्रॅकेटमध्ये त्याला बघून घ्यायचं, पहिले राऊंड ब्रॅकेट घ्यायचा, नंतर मग पॅटर्न फॉलो करायचं. मी कधीच करत नाही, का बरं, कारण आपल्याला काढता येतं आन्सर, नाही बी केलं तरी बी आन्सर येऊन जातं. फक्त एवढं आहे की दूर दूर चाललं जातं, मग ते थोडंसं नाही केलं तरी बी काही होत नाही, फरक नाही पडत. आपण जसं बी बोर्डमासचा रूल यूज करतो ना, तसंच हे याच्यासारखं इथे केलं जातं, पण सहसा इथे होत नाही, बरोबर. तर याला आपण एक लॉजिकल इक्विव्हॅलन्सचं एक्झाम्पल घेऊ, आणि देन वी ट्राय टू सॉल्व्ह सच एक्झाम्पल. आता इथे बघा एक एक्झाम्पल होतं, निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू लॉजिकली इक्विव्हॅलंट, बरोबरची सांगितलेली तरी बी चालते. हा इक्वल राईट, इक्वल लिहिलं तरी पण चालतं, नाही पण लिहिलं तरी पण चालतं, ठीक आहे. सो दॅट निगेशन ऑफ पी आहे डिस्जंक्शन निगेशन ऑफ क्यू, ठीक आहे, डिस्जंक्शन निगेशन ऑफ क्यू. आता ह्याला नीट ऑब्झर्व करून आपण ट्राय करू की काय करता येईल आपल्याला याच्यामध्ये. सगळ्यात पहिले नोटीस काय करायचं आपल्याला याच्यामध्ये, पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. पण आपल्याला रो आणि कॉलम पाहिजे ना, आपण डायरेक्ट थोडी ना लिहिणार आहोत त्याला, डायरेक्ट लिहिलं चालेल का. पहिले काय करावं लागेल, रो डिसाईड करावं लागतील, कॉलम डिसाईड करावं लागतील, कारण नोटबुकमध्ये मग जर बिना याचं जर घेतलं तर ते कुठे जाणार आहे तुम्हाला माहिती पडेल का, किती रो केले किती कॉलम करायचे तुम्हाला नोटबुकमध्ये, ते कसं काय समजेल, समजायला पाहिजे ना. ठीक आहे, मग यायचं समजतंय का, हां नुसतं होणं म्हणून पेपर घेईन विचारेल त्यावेळेस मला पाहिजे. ठीक आहे, दोघं गोष्टी आपल्याला इथे समजून घ्यायच्या पाहिजे. हे आपल्याला लॉजिकली इक्विव्हॅलंट दाखवायचं आहे, दाखवायचं म्हणजे प्रूव्ह नाही करायचं, हे प्रूव्ह आलंच आहे, फक्त एवढं आहे की येणार किंवा नाही तर ते आपल्याला इथे समजून घ्यायचं. सो सगळ्यात पहिले नंबर ऑफ रोजची गोष्ट आली, नंबर ऑफ रोज, रोज म्हणजे गुलाब नाही का, रोज, ठीक आहे. इट इज 2 raised to n, 2 raised to n, 2 raised to n. म्हणजे मग मी काय चेक करणार आहे आता, रो साठी मी काय चेक करेल, रो साठी कनेक्टिव्ह घ्यायचे का कॉलम साठी कनेक्टिव्ह घ्यायचे, रो साठी सॉरी कॉलम साठी आपण कनेक्टिव्ह प्लस स्टेटमेंट घेतो ना, कनेक्टिव्ह प्लस सिंपल स्टेटमेंट. हा रो साठी नंबर ऑफ कॉलम्स, ठीक आहे, m प्लस
एन एन प्लस एन. हे कॉलमसाठी झालं, हे रोसाठी झालं. मला हेच विचारायचं आहे की एन म्हणजे काय? स्टेटमेंट. नंबर ऑफ स्टेटमेंट. मोजून घ्या बरं मग नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहे? 2 आहे ना. पी आणि क्यू चे फक्त किती झाले? 2. म्हणजे 2 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर किती झाले? 4. रो किती येतील? 4. टोटल नंबर ऑफ रोज येतील 4. फक्त 4 लिहितो इथे लिहिले नंबर ऑफ रोज. नंबर ऑफ कॉलम्स किती येतील? कनेक्टिव्स किती आहेत? हा एक निगेटिव्ह आहे, हा कंजंक्शन आहे, ठीक आहे. हा निगेटिव्ह लिहिलेला आहे, हा एक निगेटिव्ह आहे, हा एक डिस्जंक्शन आहे. मोजून घ्या 1 2 3 4 5. ठीक आहे, किती आहे? 5. जर ह्या पी ला निगेटिव्ह लिहिलं असतं तर मी परत काउंट केलं नसतं, पण हे ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलेलं म्हणून मी काउंट केलं. ठीक आहे. सर 1 डबल काउंट केले चालते? डबल काउंट केलेलं नाही चालणार, ब्रॅकेटच्या बाहेर होतं म्हणून काउंट केलं. ठीक आहे. हां 1 2 3 4 5 किती आहे? 5. आणि आपले हे किती आले रोज? स्टेटमेंट किती आले? एन किती आले? 4 नाही 2 आहे सर. किती आहे? 2. टोटल किती झाले? 7. सॉरी कॉलम. 7 कॉलम आहेत आपल्याकडे. किती आहे? कॉलम. समजता आता? म्हणजे 1 2 3 4 5 6 7. बरोबर, हे 7 आले. असे किती पाहिजे मला? 1 2 3 4. ठीक आहे. हा हे झाले आपले रो. हे काय आहेत असे? रो. आणि हे किती झाले? कॉलम्स. ठीक आहे. रो आणि कॉलम्स मी घेऊन घेतलं. आता सगळ्यात पहिले मी लिहिणार आहे पी. बरोबर. दुसरा काय लिहिणार आहे मी? क्यू. पी मध्ये ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स 4 आले ना. ठीक आहे. नंतर ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ठीक आहे. देन सगळ्यात पहिले मी बोललो होतो निगेटिव्ह सॉल्व्ह करायचं. काय करायचं? निगेटिव्ह. नंतर डिस्जंक्शन, कंजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन. सगळ्यात पहिले कोणता आहे? निगेशन. निगेशन वाला कोणता आहे? बरोबर. निगेशन निगेशन हा नाही घ्यायचा. पहिले राऊंड ब्रॅकेट सॉल्व्ह करावा लागेल. बरोबर. हा घेणार नाही आहे. पहिले काय करावं लागेल? मला त्याला राऊंड ब्रॅकेट सॉल्व्ह करावा लागेल. तिकडे समजून बस. पहिले काय करावं लागेल? मला त्याचा राऊंड ब्रॅकेट सॉल्व्ह करावा लागेल, मग त्याला निगेटिव्ह करावा लागेल. ठीक आहे. बट बिफोर दिस आय हॅव टू टेक अ निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू. दोघं निगेटिव्ह आहेत ना. पहिले निगेटिव्ह वाले करून घेऊ. निगेटिव्ह मध्ये काय होतं? ट्रूचं फॉल्स आणि फॉल्सचं ट्रू. तर टीचा काय होऊन जाईल? फॉल्स. टीचा फॉल्स, एफचा ट्रू, एफचा ट्रू. झालं एवढं? झालं. क्यू मध्ये पण बघा. टीचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू, ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा आलं. एवढं आलं ना. मी बोललोय सगळ्यात पहिले राऊंड ब्रॅकेट सॉल्व्ह करा. काय सॉल्व्ह करायचं? राऊंड ब्रॅकेट. हा राऊंड ब्रॅकेट बघा. याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? पी कंजंक्शन क्यू. पी कंजंक्शन क्यू. आला. ठीक आहे. कंजंक्शन मध्ये काय असतं? हे सगळे फॉल्स. मग पी आणि क्यू आहे ना. पी आणि क्यू. ट्रू ट्रू ट्रू. बाकी सगळे काय येतील? फॉल्स. बाकी सगळे फॉल्स. फॉल्स फॉल्स फॉल्स. आलं. बरोबर. राऊंड सॉल्व्ह केला नंतर आपली स्टेप फॉलो करायची. कुठली आहे? निगेटिव्ह वाली. आता काय करावं लागेल? निगेशन सॉल्व्ह करायचं. काय सॉल्व्ह करायचं? निगेशन. बरोबर करायचं मग ना. एवढं आलं ना. ठीक आहे. पहिले राऊंड करायचं नंतर मग आपली स्टेप फॉलो करायची. सो ना निगेशन इकडचे सॉल्व्ह केले होते. हे वाले का? हां. याच्यामध्ये राऊंड ब्रॅकेट नव्हता ना.
आपण समजलं? ते सॉल्व केलं ना. हा ते झालं आता. हा. आता काय करावं लागेल आता त्याच्याकडे फोकस करा. समजलं? हा निगेटिव्ह लिहिलाय. निगेटिव्ह वाला पी कंजंक्शन क्यू बरोबर. निगेशन पूर्ण ब्रॅकेटला लावलं ना. पूर्ण ब्रॅकेट तर हा आहे आपला आणि हे इथे लिहिलंय म्हणजे मग टी चा काय आण जाईल False. फॉल्स. एफचा Three. False. हा. टी चा एफ एफचा टी निगेशन. समजलं? बरोबर. आता राहिली गोष्ट हे बाकी आहे आपलं. बाकी ना पूर्ण थोडी केलंय. इंजेक्शन सॉल्व केलं का आपण. शेवटचं बाकी आहे आपलं. काय बाकी आहे शेवटचं. बघा बरं मग आता निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन निगेशन ऑफ क्यू ना पूर्ण बाकी होतं ना. आपण फक्त पी क्यूच केलेले. आपण काय केले फक्त पी आणि क्यू. पण आपण हे डिस्जंक्शन सॉल्व केलं का नाही. ते डिस्जंक्शन लास्ट मध्ये येऊन जाईल. समजलं? आलं आता. आता मला सांगा आता निगेटिव्ह वाले घ्यायचे पॉझिटिव्ह वाले घ्यायचे नाही. पी निगेटिव्ह क्यू बरोबर. तर डिस्जंक्शन मध्ये काय असतं. डिस्जंक्शन मध्ये फॉल्स 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 असतं. बाकी सगळे ट्रू. हा बघा फॉल्स आहे ना. फॉल्स आला. बघा बघा फक्त फॉल्स फॉल्स एफ एफ दोघं साइड मध्ये एफ एफ आहेत का नाही येत. नाही येत. बाकी सगळे काय आहे ट्रू. हे आहे S1. याला नाव देतो मी S1. ठीक आहे S1. चला ठीक आहे डायरेक्ट सांगतो. नंबर 6 बघा आणि नंबर 7 ला चेक करा आणि नंबर हा आपला हा एक आणि हा एक चेक करा. बघा हा निगेशन ऑफ राउंड ब्रॅकेट पी कंजंक्शन क्यू मी इथे लिहिलेलं आहे 6 नंबर मध्ये. समजलं? निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन निगेशन ऑफ की निगेशन ऑफ क्यू मी 7 मध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. हे दोघंच इक्विव्हॅलेंट आहेत ना. दोघंच आहेत ना. हा आले का एफ एफ टी 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 देयरफॉर. ठीक आहे देयरफॉर कॉलम. ठीक आहे कॉलम 6 and 7 are logically equivalent. आला आन्सर. समजलं सगळ्यांना. हा एक एक्झाम्पल लिहूया. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी लिहिणार नंबर ऑफ रोज. ठीक आहे 2n. n किती आहे पी क्यू आर. ठीक आहे किती आहे 3च. 3 म्हणजे किती आला आता 8. नंबर ऑफ कॉलम्स किती येते बघा m प्लस n. m किती आहे 1 2 3 4. वेगवेगळं आहे ना. ठीक आहे ना 1 2 3 आणि 4 म्हणजे 4 आणि हे आपले किती आहे 3. टोटल किती झाले 7 रो आणि 7 कॉलम्स. 7 रो आणि 8 कॉलम्स बनवायचे आपल्याला. ठीक आहे. सो 1 2 3 4 5 6 7. इझी कावर माहिती आहे का तुमच्या नोटबुकमध्ये लिहिताना तुम्हाला हे कन्फ्युजन नको व्हायला की किती रो आणि किती कॉलम बनवायचे. नाही तर मग 2-4 रो सुटूनच जातात. मग दुसऱ्या पेजवर चाललं जातं ते. हां इथे परत मग किती पाहिजे 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. सगळ्यात पहिले मी काय लिहिणार आहे सगळ्यात पहिले पी. पी किती घ्यायचे ट्रू 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 4 ट्रू 4 फॉल्स. ना क्यू ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स
आर ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ठीक आहे ना. काय बोललो मी? राऊंड ब्रॅकेट ना. काय बोललो मी? राऊंड. सो राऊंड ब्रॅकेट बघा. पी इम्प्लिकेशन क्यू. असं काही नाही, तुम्ही हा बी करू शकता. असं काही नाही की कुठलंही घ्यायचं असं. हां ट्राय करा की पहिलं घ्या नंतर दुसरं घ्या. हां कंजंक्शन आहे का? पी कंजंक्शन पी क्यू हे कंजंक्शन मध्ये आहेत ना. कंजंक्शन मध्ये टी 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 असतं ना. बाकी सगळे कंजंक्शन मध्ये ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स. टी टी एफ फॉल्स 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 फॉल्स. म्हणजे हे दोन येतील पहिले, बाकी सगळे फॉल्स येतील. ठीक आहे. ट्रू 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 बरोबर, बाकी सगळे फॉल्स. मोजून घेतला 8 काढून दिले तुम्ही इथे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि हा आपला 8. ठीक आहे. नाव हा इंप्लिकेशन यूज करून घ्या. चालेल. पी कंजंक्शन क्यू इम्प्लिकेशन आर. ठीक आहे. पहिले याचा आणि आरचा संबंध आहे. ठीक आहे. टी कंजंक्शन क्यूचा आणि आरचा. टी कंजंक्शन क्यूचा हा टेबल आहे आपल्याकडे. तर यांच्यामध्ये इम्प्लिकेशन मध्ये ट्रू फॉल्स फॉल्स असतं, बाकी सगळे ट्रू. मग हे चेक करायचं, पहिले काय यायला पाहिजे? ट्रू. नंतर काय यायला पाहिजे? फॉल्स. इथे उलट लिहिलेलं आपण. ठीक आहे. हे पहिले टी यायला पाहिजे आणि हे काय यायला पाहिजे? एफ. टी टी लिहिलेला आहे, टी एफ लिहिला म्हणजे काय असेल? ट्रू फॉल्स. उलट लिहिलेलं आहे इथे. हे उलट आहे हा, म्हणून मला असं करावं लागतं. समजले? पहिले काय यायला पाहिजे? टी यायला पाहिजे. नंतर काय यायला पाहिजे? एफ. माझ्याकडे पी कंजंक्शन क्यू आहे ना, इम्प्लिकेशन आर आहे. म्हणजे जर पी इम्प्लिकेशन क्यू ट्रू असेल आणि आर फॉल्स असेल तरच हे फॉल्स येईल ना. बरोबर? नाहीतर काय आलं असतं? ट्रू आलं असतं. इम्प्लिकेशन मध्ये. हां इम्प्लिकेशन मध्ये. त्याच्यामध्ये इम्प्लिकेशन. आता पहिला हा, पहिले हा, कारण मी पहिले तो लिहिलेला आहे ना. ठीक आहे. पहिले तो लिहिलेला. ट्रू फॉल्स आहे, फॉल्स लिहिला. ठीक आहे. फॉल्स ट्रू आहे, फॉल्स ट्रू आहे, फॉल्स फॉल्स आहे, फॉल्स ट्रू आहे, फॉल्स 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 ट्रू आहे, फॉल्स ट्रू आहे. ट्रू फॉल्स आला का आता पुढे? नाही. हा एकच आला, बाकी सगळे आता यामध्ये ट्रू. ट्रू. बरोबर. आले? बरोबर. कन्फ्युजन आहे? काही डाऊट आहे? मला ह्याला इकडे आणि इकडे घ्या लागलं. समजले? कारण मी ह्याला पहिले गेलं होतं ना. बरोबर. समजले? आपलं टेबल चेक करताना पण तेच विचार करू. नाव आता राहिला हा आपला राऊंड ब्रॅकेट. बाकी ना राऊंड ब्रॅकेट मध्ये काय लिहिलंय? क्यू इम्प्लिकेशन आर. ठीक आहे. हा आहे क्यू आणि हा आहे आपला आर. हे रफ करू ना. क्यू आर आणि इम्प्लिकेशन काय? इम्प्लिकेशन. त्याच्यामध्ये फक्त आपण टी एफच बघणार. पहिला टी, दुसरा एफ. ट्रू फॉल्स फॉल्स. बाकी सगळे काय येतील बघा बरं. हा तो खाली आहे, तो खाली. हा एक. हा एक ना. हा एक. 3 नंबरचा आहे ना. खाली 3 नंबर. बरोबर. दुसरं आहे का मग आता? नाही, काही नाही. बाकी सगळे आता ट्रू आहे, ट्रू. हा एक ट्रू आला. हा ट्रू. हा ट्रू. हा ट्रू. फॉल्स फॉल्स. आलं सगळं? हो, बरोबर. बरोबर आहे ना. राहिलं लास्ट मध्ये हा बी इम्प्लिकेशन आहे ना. हा, तो एकत्र करावा लागेल. हे एकत्र करावं लागतील आता. पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन आर. ठीक आहे. एवढं आलं. हो. मग बघा बरं, पहिले पी घ्यायचा आहे. हा आहे पी आणि
क्यू इम्प्लिकेशन आर. तर इम्प्लिकेशन मध्ये ट्रू फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू. ट्रू. बरोबर. इम्प्लिकेशन मध्ये ट्रू फॉल्स बाकी सगळे ट्रू. हा टी आहे, हा पण टी आहे. फॉल्स नाही सर, ट्रू. ट्रू. बरोबर आहे. काय आलं? ट्रू. हा ट्रू आहे, हा फॉल्स आहे. फॉल्स. हा फॉल्स आहे ना. हा ट्रू आहे, हा ट्रू आहे. ट्रू. बरोबर. काय आला? ट्रू. हा ट्रू आहे, हा पण ट्रू आहे. काय आला? ट्रू. ठीक आहे. हा फॉल्स आहे, हा ट्रू आहे. ट्रू इन सर. काय? ट्रू. ट्रू. ठीक आहे. हा फॉल्स आहे, हा पण फॉल्स आहे. काय? ट्रू. ट्रू. बरोबर. हा फॉल्स आहे, हा पण फॉल्स आहे. ट्रू. दोघं फॉल्स आहे ना. हां. दोघं ट्रू लिहून घेऊ. हां. ठीक आहे. टोटल मोजून घ्या. बरोबर आहे सर. बरोबर आहे ना. ट्रू ट्रू. मस्त खाली वगैरे. ठीक आहे. हा. आता आपल्याला चेक काय करायचं आहे, हे पूर्ण कुठे लिहिलेलं आहे, हे पूर्ण कुठे लिहिलेलं आहे ना. पी कंजक्शन क्यू इंटिग्रेशन आर आपला 5 नंबर मध्ये. हां. बरोबर. पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन आर हा 7 नंबर मध्ये. हां. दोघांच्या व्हॅल्यू चेक करा बरं. टी टी म्हणजे मग आता आपले कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 7 हा लॉजिकली इक्विव्हॅलेंट. ठीक आहे. देअरफॉर कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 7 आर लॉजिकली इक्विव्हॅलेंट. हे आपला आन्सर गिव्हन आहे. समजलं?